सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाची स्तुती असो की आज परत एक वार नवीन दिवस आपल्या सर्वांच्या जीवनी आहे आणि आपण प्रत्येक जण आनंदानं उपस्थित आहात याबद्दल प्रत्येकांचे परत एक वार स्वागत करतो. आपण आजचा मुद्दा पुढे नेत असताना प्रार्थनेमध्ये असू. पवित्र देवा, महान परमेश्वरा, या सुंदर अशा वेळेबद्दल आम्ही तुझे गौरव करत आहोत, तुझे धन्यवाद देतो. आभार उपकार मानतो परमेश्वर प्रभू, कारण तू आम्हाला उठवलंस. तू आम्हा सर्वांना परत एक वार तुझ्या वचनासाठी, तुझ्या आराधनेसाठी एकत्रित केलं आहेस आणि प्रभू पित्या, जे हे तत्व आम्ही सर्वजण शिकत आहोत, या तत्वामध्ये परमेश्वर प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सहायतेची गरज आहे. आम्हा सर्वांना शिकण्यासाठी तुझं मार्गदर्शन दे आणि प्रभू पित्या, आमची अंतःकरणे तुझ्या येण्यासाठी तयारीमध्ये असावीस तू कर. ही वेळ आमचा ताबा तुझ्या हाती देऊन प्रार्थना ख्रिस्तामध्ये केली म्हणून ऐक. आमेन. कालपर्यंत आपण शिकलेले आहोत की ख्रिस्ताचं येणं कशा रीतीनं असेल आणि आज बराचसा भाग आपण पुढे कंटिन्यू करत आहोत. पवित्र शास्त्र स्पष्ट करते की धार्मिक आणि दुष्ट एकाच वेळी त्याचे आगमन पाहतील. योहानाने लिहिले, पहा तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहील. आता हे समजण्यासारखं आहे की ख्रिस्त तर धार्मिक लोकांसाठी येत आहे, परंतु तरी देखील जे अधार्मिक आहेत ती लोक देखील त्याला पाहतील. कारण हे वचन असं सांगतं की प्रत्येक डोळा त्याला पाहणार आहे. आपण ॲडव्हेंटिझम मध्ये एक गोष्ट बिलीव्ह करतो, ते अशा रीतीनं की स्पेशल रिझरेक्शन हा एक मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये काही अशी लोक आहेत ज्यांचं विशेष करून पुनरुत्थान होणार आहे. आता हे पुनरुत्थान आपलं हे गाईडन्स आहे, ठीक आहे, टीचिंग आहे वचनानुसार, की जे हे वचन आहे, वचन म्हणतं की ज्याने त्याला भोसं केले. आता प्रगटीकरणाचं 1 अध्याय 7 वचन तेच पुढे जाऊन कंटिन्यू करत आहे, की ज्याने त्याला भोसं केले ते देखील त्याला पाहतील. आणि या वचनाच्या आधारे आपण या अभ्यासापर्यंत येतो, की ज्यावेळेस ती लोक होती, ज्यांनी ख्रिस्ताला त्रास दिला, ज्यांनी ख्रिस्ताला भोसं केलं, त्या लोकांचं विशेष पुनरुत्थान या विषयावर आपण विश्वास ठेवतो. कारण वचन आपल्याला सांगतं की प्रत्येक डोळा त्याला पाहिल आणि ज्यांना त्याला भोसं केलं ते देखील त्याला पाहणार आहे. आणि दुष्टांची प्रतिक्रिया ख्रिस्ताने जाणली. पृथ्वीवरल्या सर्व जातीचे लोक शोक करतील. ते मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. हे सर्वजण ते बघणार आहेत की ज्या ख्रिस्ताला आम्ही त्रास दिला, जो ख्रिस्त हतबल होता, जो ख्रिस्त स्वतःला वाचवू शकत नव्हता, परंतु तोच ख्रिस्त त्याला पाहिल्यानंतर सगळेजण विस्मयचकित होतील आणि ते देखील पाहतील की तो पराक्रमाने आणि मोठ्या वैभवाने येत आहे आणि तो आकाशावर मेघारूढ होऊन येत आहे. आता एक एक प्रॅक्टिकल गोष्ट आपण सर्वजण पाहूया, ठीक आहे. या सर्व ज्या गोष्टी आहेत, खरोखर रीतीनं आपण कल्पना करणं किंवा आपल्या नजरेसमोर आणणं आत्ताच्या युगामध्ये अगदी अशा रीतीचं आहे की हे एक अशा रीतीची गोष्ट असू शकते की काल्पनिक आहे. हे कसं काय खरं असू शकतं? ढगावर तर कोण बसू शकत नाही, कारण ढग कोणतं वस्तू नाहीये. ते फक्त वाफ आहे जी आपल्या नजरेसमोर दिसते आणि याच्याबद्दल देखील खूप सारं मार्गदर्शन आहे आणि कदाचित अनेक लोकं विश्वास ठेवणार नाहीत की हे कसं काय होईल? आणि या गोष्टी फक्त काल्पनिक कथा असू शकतात. परंतु ज्यावेळेस या वचनांकडे आपण भर देतो, की ज्या भविष्यवाणी ख्रिस्तासाठी झालेल्या होत्या अगोदर, जो भाग आपण काल पाहिला, की जर अगोदर पहिलं येणं झालं, तर दुसरं येणं देखील होणार आहे. त्याच्याबद्दल आज भविष्यवाणीमधून देखील आपण पुढं शिकणार आहोत. आणि या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, की ख्रिस्त आगमनाची जाणीव सर्वव्यापी करण्यासाठी शास्त्र प्रतिपादन करते, की त्याचे येणे दृश्यमान असेल, तसेच सर्वभूत असेल. प्रभू स्वतः आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असताच स्वर्गातून उतरेल. त्याच्या लोकांच्या मेळाव्याबरोबर करण्याचा महानाद होईल आणि तेथे कसलीच गुप्तता असणार नाही. म्हणजेच ख्रिस्ताचे येणं हे सर्व जगासाठी आहे. प्रत्येक डोळा त्याला पाहणार आहे आणि गुप्त रीतीचं नाही. गौरवी आगमन. ख्रिस्त जेव्हा परत येईल, तेव्हा तो विजयी पराक्रमाने, पित्याच्या गौरवाने व आपल्या दिव्य दूतासहित येईल. ख्रिस्त एकटा येतोय का? नाही.
अनेक जण ख्रिस्ताची वाट पाहत आहेत, परंतु वचनानुसार ख्रिस्त हा एकटा येणार नाही, परंतु त्याच्या सर्व दिव्यदूतांसहित तो या जगामध्ये येणार आहे. आणि किती आनंदाची बाब असेल, की आपण सर्वजण त्याच्या या गोष्टीसाठी तयार आहोत, जे आपण फक्त विश्वास ठेवत आहोत. ज्या गोष्टीकडे आपण फक्त बघितलेलं नाही. या सर्व गोष्टी आपण विश्वासानं आपल्या नजरेसमोर, आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आपण आणत आहोत. परंतु हाच दृश्य आपल्या नजरेसमोर असेल. प्रगटीकरण करता योहानाने ख्रिस्त आगमनाचे गौरव याचे वर्णन लक्षात करण्यासारखे केले आहे. ख्रिस्त पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेला आणि त्याच्या मागून स्वर्गातील अगणित सैन्य चालले. गौरवी ख्रिस्ताचे अद्वितीय वैभव हे स्पष्ट करत आहे. वचन सांगतं, की ख्रिस्त हा पांढऱ्या घोड्यावर स्वार असा येईल आणि त्याच्या मागून स्वर्गातील अगणित सैन्य पाठोपाठ येणार आहेत. म्हणजेच हे ख्रिस्ताचं जे येणं आहे ते गौरवी आहे, अद्वितीय असं आहे आणि हे आपल्या सर्वांना स्पष्ट रीतीनं सांगण्यात येत आहे, की ख्रिस्त हा कशा रीतीने येतोय. आणि काल हा भाग आपण बघितलेला आहे, की ख्रिस्ताचं येणं अचानक होणार आहे. चोराप्रमाणे येणं म्हणजे अचानक रीतीने येईल. तो काही गुप्त रीतीने येत नाहीये. जलप्रलयापूर्वी जग जलप्रलयाद्वारे अनपेक्षितरित्या नष्ट झाले. त्याच्याशी तुलना करून ख्रिस्ताने तोच मुद्दा आपल्या सर्वांना स्पष्ट केलेला आहे, की जसं पाऊस अचानक आला, अचानक जलप्रलय आला आणि अचानक सर्वजण वाहून गेले. परंतु याची घोषणा इतके वर्ष करण्यात आलेली होती आणि तोच मुद्दा ख्रिस्त पुढे येत आहे आणि सांगत आहे, की अशाच रीतीनं मनुष्याच्या पुत्राचं येणं देखील होईल. अनेक जण खात-पीत राहतील, अनेक जण लग्न करून देतील, अनेक जण आपापल्या आनंदामध्ये असतील आणि या सर्व आपल्या स्वतःच्या गोष्टीमध्ये व्यस्त असतानाच ख्रिस्ताचं येणं होईल. आणि ख्रिस्त म्हणून आपल्याला सांगतो, की सुवेळी अवेळी आपण तयार असावं. महान क्रांतिकारक घटना. जलप्रलयाच्या उपमेप्रमाणे नबुकदनेस्सर राजाला पडलेल्या धातूंच्या मूर्तीचे स्वप्न याद्वारे ख्रिस्ताने आपले गौरवी राज्य स्थापन करण्यास वापरात आणणारी क्रांतिकारक पद्धत स्पष्ट केलेली आहे. आता इथून आजचा जो महत्वाचा भाग आहे त्याच्याकडे आपण लक्ष लावत आहोत. आजचा भाग आपल्याला हे शिकवेल, की ख्रिस्ताचं येणं हे नबुकदनेस्सराच्या ज्या स्वप्नाशी निगडीत आहे. म्हणजे ख्रिस्त येण्याच्या इसवी सन पूर्व 600 वर्ष अगोदरचं हे स्वप्न आहे. हा दृष्टांत आहे जो दानिएलाच्या काळातला हा ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाबद्दल आपल्याला कसं काय शिकवतो. आता मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं, की अनेक लोकं जी आत्ताची लोकं आहेत, जे विज्ञानावर जास्त विश्वास ठेवतात. जी लोकं विश्वास अजिबात ठेवणार नाही, की वर काहीच नाहीये. स्वर्गातून कसं काय कोणी खाली येऊ शकतं? आणि ढगावर बसून असेल, मेघावर आरूढ होऊन असेल आणि स्वर्गीय सैन्य, यावर आत्ताचं युग विश्वास ठेवणं खूप अवघड आहे. आत्ताचं युग फक्त मोबाईलवर विश्वास ठेवतं किंवा याच्याद्वारे जे काही आहे. आता आपण त्या लोकांसमोर हा एक मुद्दा नक्की स्पष्टपणे मांडू शकतो, की ही जी भविष्यवाणी आहे, ती आहे अशी तंतोतंत खरी कशी काय ठरू शकते? आता ही भविष्यवाणी काय होती? आपल्या सर्वांना माहीत आहे, की नबुकदनेस्सर राजा एके दिवशी पलंगावर झोपी गेला होता. त्याला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्यानं पाहिलेलं आहे, एक मोठीच्या मोठी मूर्ती आहे आणि या मूर्तीचं शिर सोन्याचं, त्याची छाती व हात रुप्याचे, पोट व मांड्या पितळीच्या, त्याचे पाय लोखंडाचे व त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही भाग मातीचा होता. आणि मग अचानक एक पाषाण आलं, मोठा दगड आला, त्याच्या पायावर पडला आणि तो पायावर लागल्यामुळं ती सर्व जी मूर्ती होती आदळून खाली पडली आणि फुटून त्याचे तुकडे-तुकडे झाले. आणि ज्यावेळेस हे तुकडे-तुकडे झालेले आहे, त्या पाषाणाद्वारे किंवा तो जो दगड आलेला होता, त्या दगडाचं विस्तारित रूपांतर झालं आणि मोठं डोंगर झालं आणि सार्वकालिक राज्य झालेलं आहे. हा दृष्टांत त्याला पडलेला होता. हे स्वप्न त्याला पडलेलं होतं आणि हे दानिएलानं सांगितलं आणि त्याचा अर्थ देखील त्यानं स्पष्ट केला. आता आपल्याला इथं सांगण्यात येतं, की या स्वप्नाद्वारे देवाने नबुकदनेस्सराला जगाच्या इतिहासाचा अ, सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे, की जो इतिहास असणार आहे. त्याचा काळ, ख्रिस्त आपल्या अनंतकालिक राज्य कशा रीतीने स्थापन करतो आणि मधल्या काळामध्ये जे 4 मोठमोठी राज्य येणार आहेत,
त्यानंतर त्यांचं दुर्बल पण होणं, शक्तिवान पण होणं आणि एका पाठोमाग एक जण अनेक राज्य स्थापित होणं, या सर्व गोष्टी त्याला स्पष्ट करत आहे. मी प्रयत्न करतो, की आपल्याला ही जी भविष्यवाणी आहे अगदी सोप्या भाषेमध्ये समजेल. आपण शिकलेले आहोत, की ती जी मूर्ती आहे, ती मूर्ती या जगाला रिप्रेझेंट करत आहे आणि त्याचे प्रत्येक भाग आहे म्हणजे त्याचं शिर, त्याचे हात, छाती असेल आणि पोट आहे, मांड्या आहेत आणि पाय आहेत. ठीक आहे आणि पायाची पावले. आता हे सर्व राज्य प्रदर्शित करत आहे. म्हणजे जे शिर आहे, ते जे शिर आहे ते बाबिलोनला प्रदर्शित करतं. त्यानंतर त्याची जी छाती आणि हात आहेत, ते मेदी-पारसी हे जे राज्य झालं, जे बाबिलोनच्या नंतर येणार होतं. म्हणजे ज्यावेळेस नबुकदनेस्सर राजा होता, त्याला तो शीर म्हणत आहे आणि हे सोन्याचं राज्य होतं, अशा रीतीनं तो म्हणतो. आणि त्याच्यानंतरचं जे राज्य येईल, ते मेदी-पारसी आहे आणि सोन्यापेक्षा कमी दर्जाचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं, की रुप्याचं आहे. त्यानंतर जे आहे त्याचं पोट आणि मांड्या, हे जे नंतरचं राज्य म्हणजे ग्रीस, हे राज्य दाखवण्यात आलेलं आहे. जे पितळेपेक्षा देखील अजून आपण कमी पाहतो. त्यानंतर आहे रोम. रोम म्हणजे लोखंड जे पाय त्याचे दाखवण्यात आलेले आहे. आता इथपर्यंत ती भविष्यवाणी थांबत नाही. त्याचा कार्यकाल आपल्याला सांगण्यात येतो, की प्रथम बाबेल राज्य होतं. त्याच्यानंतरचं राज्य आलं मेदी-पारसी. त्याच्यानंतरचं आलं राज्य ग्रीस. त्याच्यानंतरचं आलं राज्य रोम. आता हे सांगण्यापाठीमागचं कारण असं आहे, की जसं परमेश्वरानं त्याला एक दृष्टांत किंवा एक स्वप्न दिलेला होता, त्या स्वप्नाचा अर्थ ज्यावेळेस दानिएलानं त्याला सांगितला, तशाच रीतीनं जे राज्य आहे ते स्थापित झाले. आज आपण जर मागे वळून पाहिलं, जर आज आपण इतिहासाकडे पाहिलं, तर आपल्याला लक्षात येतं, की हो, जे काही दानिएलानं त्यावेळेस त्याला स्पष्ट केलं, तिथून पुढं आहे असंच घडत गेलं. म्हणजे त्यानंतरची जी राज्य आली, ती राज्य अगोदरच्या राज्यापेक्षा थोडीशी कमकुवतच होती, थोडी दुर्बल होती. त्यांच्यामध्ये जे सामर्थ्य होतं ते पराक्रमाचं जरी होतं, परंतु त्याच्या अगोदरच्या राज्यापासून ते थोडे कमकुवत होते. पण त्यांच्या धातूप्रमाणे त्या धातूप्रमाणे त्यांचं स्वतःचं वर्चस्व आहे, स्वतःचं सामर्थ्य आहे आणि त्या रीतीनं ते लोकांवर न्याय करत आहेत. लोकांना चालवत आहेत. आता जी नावं आपण घेतली बाबेल, मेदी-पारस, ग्रीस, रोम हीच राज्य का? इतर राज्य नाहीत का? इतर राज्य देखील आहे. इतर देखील अ, अ, सामर्थ्यवान लोकं जगामध्ये होऊन गेली. इतर देश का आपण धरत नाही? इतर राज्य आपण का धरत नाही? याचं कारण असं आहे, की इतर राज्यांचा देवाच्या लोकांशी काहीही संबंध आलेला नाही. इथं या राज्यातील लोकांचा देवाच्या लोकांशी संबंध होता. म्हणजे ही लोकं देवाच्या लोकांवर राज्य करत होती आणि वचनासाठी, देवासाठी, ख्रिस्तासाठी त्यांना अडवत होते. आपल्याला माहीत आहे, की ज्यावेळेस रोमी राज्य आलं, रोम साम्राज्य आलं, त्यावेळेस ख्रिस्त तिथं उपस्थित होता. म्हणजे ख्रिस्ताचा ज्यावेळेस जन्म होता, त्याचं या पृथ्वीवरचं वाढणं होतं, त्यावेळेस रोमी साम्राज्य होतं. आणि तिथून पुढे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, की हा भाग कसा आहे. तो भाग आपण इथं स्टॉप करू आणि परत पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. सांगितलेल्या भाकिताप्रमाणे रोम नंतर दुसरं साम्राज्य झालेलं नाही. आपण शिकलो, की रोम हे पायापर्यंत आहे आणि पायाच्या पुढे अजून काय आहे? पायाची पावले किंवा जी बोटे आहेत ती लोखंड आणि माती यांचं मिक्सचर आहे. यांचं मिश्रपण आहे. तिथं आज आपण सर्वजण आहोत. त्या युगामध्ये आज आपण सर्वजण जगत आहोत आणि पुढचा भाग आपण पाहूया. पुढे ती युरोपमधील राष्ट्र बनली, जी लहान-लहान राज्य आहेत. 5व्या शतकामध्ये हे लहान-लहान पुष्कळ तुकडे झाले म्हणजे पायाची जी पावले आहेत, 10 बोटं आहेत, बरोबर? हे वेगवेगळे जण एकत्र होत आहेत. लोखंड आणि माती या दोघांचं मिक्सचर जसं सांगितलेलं आहे. जरी ते एक होऊ शकत नाहीत, परंतु तरी देखील ते एकत्रित रीतीनं राहत आहेत. काही शतकांपासून काही शतकातून शक्तिशाली राज्य म्हणजे चार्ल्स बी, नेपोलियन, सीझर विल्हेम आणि हिटलर अशी अनेक सारी लोकं होऊन गेली. यांनी दुसरे जागतिक साम्राज्य स्थापण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण भाकितात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जण अपयशी ठरलं. जसं लोखंड मातीबरोबर एकजीव होत नाही, तसे तेही त्यांच्याबरोबर एकजीव होणार नाहीत.
म्हणजे आपल्याला हा भाग स्पष्ट होतो, की तिथून पुढच्या ज्या सर्व गोष्टी झाल्या, त्या एकत्रित राहू शकत नाहीत, एकत्रित होऊ शकत नाहीत, जसं लोखंड आणि माती देखील होतं. ही जी लोकं आहेत, यांनी प्रयत्न केला, की एक वेगळं साम्राज्य स्थापित करावं. जी इतर लोकं आहेत, त्यांना नष्ट करावं आणि आपलं स्वतःचं साम्राज्य स्थापित करावं. परंतु तसं होणं शक्य नाही. कारण हे वचन आपल्याला तसं सांगतं, की लोखंड आणि माती जसं एकत्रित होत नाही, तशी ही लोकं देखील एकत्रित येऊन नवीन साम्राज्य स्थापित करू शकत नाही. एक पाषाण त्या मूर्तीवर पडणार आहे आणि त्याचं एक मोठं राज्य होणार आहे. त्याच्याद्वारे आपण पुढे शिकतो. शेवटी हे स्वप्न लक्षणीय घटनेवर भर देते. देवाच्या अनंतकालिक राज्याची स्थापना करणे. कोणाचा हात न लागता आलेला पाषाण ख्रिस्ताच्या गौरवी राज्याचे हे दर्शक आहे. आता हे एक वचन काय सांगते आपल्याला, की जो पाषाण येतोय, त्या मूर्तीच्या पायावर पडतो, तो कोणाच्या हातून सुटलेला नाही. तो आपोआप आलेला आहे. तो ज्यावेळेस पडला, ही सर्व मूर्ती विस्कळीत झाली, नष्ट झाली, फुटली आणि मग तिथून पुढं जे राज्य स्थापित झालं, जो मोठा डोंगर स्थापित झाला, ते म्हणजे ख्रिस्ताचं राज्य आहे. ख्रिस्ताच्या गौरवी राज्याचं हे दर्शक आहे. मानवी साम्राज्याच्या समकाळात ख्रिस्ताचे राज्य अस्तित्वात असणार नाही. म्हणजे ख्रिस्त हा येऊन इतर सर्व लोकांबरोबर व्यवस्थित सर्व गोष्टी करून त्यांच्या समवेत राज्य करणार नाही. ख्रिस्ताचं स्वतःचं राज्य असेल. रोमी साम्राज्याच्या कारकिर्दीत जेव्हा ख्रिस्त या भूतलावर होता, तेव्हा इतर सर्व राष्ट्रांचा भुगा करणारे पाषाणाचे राज्य अजून आले नव्हते. लोखंड आणि माती यांनी दर्शवलेल्या म्हणजे विभागलेल्या राज्यांच्या काळात ते येईल आणि त्याची स्थापना ख्रिस्ताच्या द्वितीय आगमन प्रसंगी जेव्हा ख्रिस्त धार्मिक दुष्ट लोकांपासून विभक्त करील, तेव्हा होईल. आणि हे सर्व विभक्त पण कधी होईल? ज्यावेळेस ख्रिस्त येईल. धार्मिक, अधार्मिक यांना वेगळेपण परमेश्वर करत आहे आणि मग तिथून पुढं ख्रिस्ताचं राज्य सार्वकालिकतेचं आहे. ज्यावेळेस आत्ताचं युग आपल्याला सांगतं, की अगोदरच्या काळामध्ये ज्यावेळेस रोमी साम्राज्य होतं, त्यावेळेस येशू ख्रिस्त आला. परंतु तिथं देवाचं राज्य, ख्रिस्ताचं राज्य स्थापित झालं नाही. ख्रिस्तानं पाया घातलेला आहे आणि ख्रिस्त सर्व गोष्टी तयार करत आहे, की ख्रिस्ताचं राज्य स्थापित व्हावं. परंतु तो पाषाण येणं म्हणजे ख्रिस्ताचं द्वितीय आगमन होणं आणि ज्या इतर सर्व राष्ट्र, राज्य, लोक, विविध वंश, भाषा या सर्व गोष्टींचा नाश होणार. हा एक भाग आपल्याला हे सूचित करतो, की ज्यावेळेस येशू ख्रिस्त येणार आहे, त्यावेळेस या जगातलं काहीही राहणार नाही. आपण सर्वजण थोडंसं गांभीर्यपूर्वक याच्याकडे लक्ष देऊया. ठीक आहे? कदाचित आपण पॉझिटिव्हली घ्या किंवा निगेटिव्हली कशाही रीतीनं, परंतु हा भाग आहे असा आहे. तो अशा रीतीनं, की जर येशू ख्रिस्ताचं येणं लवकर आहे, आपण विश्वास ठेवतो, तर आपण हे लक्षामध्ये ठेवूया, की जर येशू ख्रिस्त उद्या आला, तर या जगातल्या सर्व इतर गोष्टी नष्ट होतील. मग तुम्ही किती चांगलं घर बांधा, किती मोठ्यातली मोठी गाडी घ्या, कितीही चांगलं करा, परंतु आपल्याला जर स्वर्गीय राज्यामध्ये जाणं आहे, तर त्याच्यासाठी सर्वात मोठी जास्त तयारी असावी आणि जे काही इतर सर्व या जगामध्ये असेल, ते सर्व नष्ट होईल. मग तिथं काहीच राहणार नाहीये. कारण ख्रिस्ताला सर्व परत नवीन करायचं आहे. आणि नक्कीच माझी खात्री आहे, की आपण सर्वजण त्या नवीन घरासाठी, नवीन राज्यासाठी तयार आहात. ना का या जगातल्या घरासाठी किंवा इतर सर्व सुखसोयीसाठी. परंतु ख्रिस्त आपल्याला स्पष्ट सांगतो, की ज्यावेळेस ख्रिस्ताचं येणं होणार आहे, फक्त त्याची लोकच असतील आणि इतर सर्व गोष्टी परमेश्वर नष्ट करणार आहे. आणि ख्रिस्त विशेषतः त्याच्या लोकांमध्ये इंटरेस्टेड आहे. त्याच्या लोकांमध्ये तो अधिक आवड घेत आहे, की ही लोकं स्वर्गीय राज्यापर्यंत कशी नेता येतील. जेव्हा ते येते, तेव्हा हा पाषाण किंवा राज्य त्या पुतळाच्या लोखंडी व मातीच्या पावलावर आदळून त्यांचे तुकडे-तुकडे करील आणि इतर सर्व राज्यांचे चूर्ण करील आणि त्यांचा मागमूसही ठेविला नाही. खरोखर द्वितीय आगमन पृथ्वीला हलवून टाकणारी अशी घटना आहे. जो भाग आता आपण ऐकला, की ज्यावेळेस ख्रिस्त येणार आहे, त्यावेळेस सर्व गोष्टी तुकड्या-तुकडे होतील. म्हणजेच काय? काहीही राहणार नाही. सर्व गोष्टी नष्ट होतील. कोणत्याही गोष्टीचा मागमूसही लागणार नाही. आपण विचार करूया, की ख्रिस्ताचं येणं ज्यावेळेस होत आहे, फक्तच धार्मिक लोकं उठवली झाली, स्वर्गीय राज्यामध्ये घेतली जाणार अशी नाहीत, तर ह्या संपूर्ण पृथ्वीचा नायनाट होईल किंवा संपूर्ण पृथ्वीवरील गोष्टी नष्ट होतील.
हे आपण ध्यानामध्ये ठेवायचं आहे. द्वितीय आगमन आणि मानवजात. ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाचा परिणाम मानवाच्या दोन्ही वर्गावर होईल. ज्यांनी त्याचा व त्याने आणलेल्या तारणाचा स्वीकार केला ते आणि जे त्याच्यापासून परांमुख झाले ते देखील. निवडलेल्यांचा मेळावा. ख्रिस्ताच्या अनंतकालिक राज्याची प्रस्थापना करण्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धार पावलेल्यांना सर्वांना ख्रिस्ताने तयार केलेल्या स्वर्गीय गृहात एकत्र करणे हा आहे. पुढं आपण अजून पाहणार आहोत, ठीक आहे. ज्यावेळेस आपला हे डॉक्ट्रिन असेल, पुढचं जे तत्व आहे, अ, इथून पुढचं नाही, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये आपण शिकणार आहोत, की नवी पृथ्वी, नवीन घर, नवीन यरुशलेम, ठीक आहे. हे ज्यावेळेस तत्व येईल, त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल, की नेमकं अजून पुढं काय होणार आहे. नवीन पृथ्वी कशी स्थापित करण्यात येईल, नवीन जग आपल्यासाठी कसं स्थापित करण्यात, नवीन घर आपल्यासाठी कसं स्थापित करण्यात येणार आहे. त्यावेळेस आपण अधिक स्पष्ट रीतीनं पाहू. परंतु आता आपण एवढं बघत आहोत, की ज्यावेळेस ख्रिस्त येत आहे, त्याचा महत्त्वाचा येण्याचा मुद्दा हाच आहे किंवा उद्धार करण्याचा मुद्दा हा आहे, की आपण त्यानं तयार केलेल्या स्वर्गीय गृहामध्ये एकत्रित राहणं. बहुतेक परवाच्या दिवशी हा एक मुद्दा होता. कालच्या दिवशी हा एक मुद्दा होता, की ख्रिस्त आपलं ज्यावेळेस येणार आहे, त्यावेळेस आपल्याला 1000 वर्षाकरिता स्वर्गीय राज्यामध्ये नेणार आहे आणि तिथं 1000 वर्ष आपण परमेश्वरासमवेत असू. आणि मग त्यानंतर ही पृथ्वी परत एक वार परमेश्वर आपल्यासाठी स्थापित करेल आणि देवाच्या लोकांचं परत येणं या पृथ्वीतलावर होईल. हा एक मुद्दा आहे. पण देवाची इच्छा आहे, की आपण अनंतकालिक राज्यामध्ये असावं. अनंतकालिक त्याच्या सर्व गृहामध्ये आपण असावं, की जिथं ख्रिस्त आपल्या समवेत राहील. जो आदाम आपल्या सर्वांचा सर्वप्रथम परमेश्वरासाठी देवाचं प्रथम फळ होता. परंतु आता इथून पुढं आदाम असणार नाही, परंतु आपल्यासाठी ख्रिस्तच असेल. ख्रिस्तच परमेश्वराचा प्रथम फळ असेल. ख्रिस्तच सर्व गोष्टींना चालवणारा असेल आणि ख्रिस्त आपल्याला इथून पुढं सांगेल, शिकवेल नवीन राज्यामध्ये, नवीन घरामध्ये, की देवाच्या वचनाप्रमाणे आपल्याला कसं जगायचं आहे. देवाची काय इच्छा होती, की हे राज्य कसं असावं, हे जग कसं असावं. आपण तिथं अजून नाविन्यानं पाहणार आहोत. तिथं अजून आपण शिकणार आहोत. तिथं आज जाऊन आपण परत समजून घेणार आहोत, की किती सर्व गोष्टी सुंदर परमेश्वर आपल्यासाठी करू शकतो. जर आपण त्याच्या वचनामध्ये राहू आणि त्याकरिता आपल्याला आत्तापासून तयारी केली पाहिजे, की मी ख्रिस्तासाठी तयार होत आहे. मी त्या राज्यासाठी तयार होत आहे. त्या आनंदाच्या गृहामध्ये राहण्यासाठी तयार होत आहे, की जिथं सर्व प्रकारे मला पावित्र्याने युक्त अशा गोष्टी असतील. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की एखाद्या देशाचा प्रमुख दुसऱ्या देशाला भेट देतो, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी फक्त काही निवडक प्रतिष्ठित व्यक्ती जातात. परंतु ख्रिस्त येईल तेव्हा या भूतलावर ज्याने आपले आयुष्य घालवले आहे, असा प्रत्येक विश्वासक त्याचे वय, लिंग, शिक्षण, आर्थिक दर्जा, वर्ण काहीही असो, ते सर्वजण या आगमन सोहळा समारंभात भाग घेतील. 2 घटनेमुळे हा सर्वव्यापी मेळावा शक्य आहे. धार्मिक मृतांचे पुनरुत्थान आणि जिवंत संतजनांचे आरोहण. हा मुद्दा उद्यापासून आपण पाहणार आहोत. परंतु जो भाग आता आपण वाचला, तो आपल्याला सांगतो, की समजा एखाद्या देशाचा जर प्रमुख येत आहे, तर त्याला भेटण्यासाठी काही निवडक लोकच जातात. काही प्रतिष्ठित लोकं जातात. ज्यांच्याकडे काही हुद्दा आहे, ज्यांच्याकडे काही मान-सन्मान आहे, ज्यांना निवडण्यात आलेलं आहे देशानं, तीच लोकं तिथं जातात. परंतु ज्यावेळेस ख्रिस्त येत आहे, जो या जगाचा देखील निर्माणकर्ता आणि सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे, त्याला भेटण्यासाठी ख्रिस्त कोणतीही लिमिट लावत नाही. प्रत्येकासाठी तो समान ठेवत आहे. आता जर ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला समान लेखतो त्याच्या नजरेमध्ये, मग आपण एकमेकांना समान लेखू नये का? ख्रिस्तासाठी काहीच फरक पडत नाही, की तुम्ही किती वर्षाचे असाल, कोणत्या रंगाचे आहात, कोणत्या वर्णाचे आहात. वचन आपल्याला सांगत आहे तुमचं वय, दर्जा, वर्ण, लिंग, शिक्षण सर्व गोष्टी ख्रिस्तासाठी समान आहेत. आज जर त्या ख्रिस्ताची आपण वाट बघत आहोत, मग आपल्या नजरेमध्ये आपण एकमेकांना कमी जास्त का लेखतो? आपण सर्वांना समान लेखू शकत नाही का? कदाचित कोणी आपल्यापेक्षा बुद्धिवान असेल, कदाचित बुद्धीनं कमी असेल, कदाचित कोणीतरी आर्थिक दर्जामध्ये जास्त असेल, कमी असेल. कोणाचं वय कमी किंवा जास्त असेल, शिक्षण कमी किंवा जास्त असेल, परंतु ख्रिस्ताच्या नजरेमध्ये सर्वजण समान आहेत.
आणि त्या ख्रिस्ताची जर आपण सेवा करत आहोत, तर प्रत्येकांना आपण आदरानंच बघितलं पाहिजे. जसं ख्रिस्तानं पाप्यांमध्ये आणि जे धार्मिक आहेत त्यांच्यामध्ये फरक केला नाही. प्रत्येक पापी लोकांचा स्वीकार केला, त्यांच्यावर जास्त दया केली. तर आपल्यावर आता परमेश्वर जबाबदारी देतो, की तुम्ही देखील त्यांच्यावर जास्त दया करा, त्यांच्यावर प्रीती करा आणि त्यांना हा सुवार्तेचा संदेश द्या, कारण ख्रिस्त लवकर येत आहे. फक्त आपलीच तयारी करायची नाही, तर आपल्याला इतरांची देखील तयारी करायची आहे. जर इतरांना आपण समान दर्जामध्ये बघू शकत नाही, त्या व्यक्तीला ख्रिस्ताची जास्त गरज आहे याच्याकडे पाहू शकत नाही, तर आपली तयारी कधीच होणार नाही. देवाची इच्छा आहे, की जर आपली तयारी करायची आहे, तर आपण सर्वजण समानतेने सर्वांकडे पाहावं. आज परमेश्वर आपल्याला या सर्व वचनातून मार्गदर्शन करत आहे, की जुन्या काळामध्ये ज्या भविष्यवाण्या दानिएलाच्या काळामध्ये झाल्या, दानिएलाद्वारे झाल्या, तो भाग आज आपण पाहिला, की तो ख्रिस्तासाठी होता. दानिएलाचं प्रगटीकरणाचं पुस्तक का महत्वाचं आहे? कारण याच्यामध्ये ख्रिस्त आहे. भविष्यवाण्या का महत्वाच्या आहेत? त्याचं स्पष्टीकरण का महत्वाचं आहे? कारण त्याच्यामध्ये ख्रिस्त उपस्थित आहे. ख्रिस्तानं हे दृष्टांत दिलेलं आहे, हे स्वप्न दिलेलं आहे, ही भविष्यवाणी दिलेली आहे आणि म्हणून ही शिकणं जास्त गरजेचं आहे. आणि असं आपण कधीही म्हणू नये, की याच्यामध्ये जास्त संख्या आहेत म्हणून मला समजत नाही. हे समजण्यापलीकडचं आहे हे मला कळत नाही. आपण प्रयत्न केले तर सर्व गोष्टी शक्य आहेत. आपण आपल्या इच्छा, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी गुडघ्यावर येतो, तर या गोष्टी समजण्यासाठी का गुडघ्यावर येऊ शकत नाही? ख्रिस्ताचं येणं कसं होणार आहे यासाठी आपण का गुडघ्यावर येऊ शकत नाही? नक्कीच आपण याच्यासाठी प्रार्थना करावी, की परमेश्वरा तुझं येणं कसं होणार आहे? तुझ्या येण्यासाठी मी कसं तयारीमध्ये असावं आणि तोपर्यंत तुझी माझ्याकडून काय अपेक्षा आहे, हे देखील आपण परमेश्वरा आज मागूया. आज परमेश्वर करो, की त्याच्या येण्यासाठी आपण आत्मिक रीतीनं खरोखर तयारीमध्ये असू आणि आपलं अंतःकरण पूर्ण रीतीनं त्याला समर्पित आपण ठेवूया. आज त्याच्या निवडलेल्या लोकांना तू घेऊन येत असताना हा आनंदाचा सोहळा ज्याच्यामध्ये परमेश्वर आपल्या सर्वांना सहभागी करत आहे. आपण प्रत्येक जण आनंदाने आणि पावित्र्याने युक्त असं याच्यामध्ये सहभागी होऊया. आपण इथून पुढचा भाग उद्यापासून परत कंटिन्यू करूया आणि काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहूया. आजच्या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू.